दरम्यान उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली आहे। भाषणात शिंदेंचं नाव न घेता जहरी टीका केली। भाजपाच्या कारभारावर ठाकरेंनी भाष्य केलं। हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे जो माननीय एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत। वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20%च राजकारण या पद्धतीनं चालली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचे निर्देश होते। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जो आझाद मैदानावरचा मेळावा होता तो स्थगित केला आणि MMR रिजन मधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा आता आपण नेस्कोमध्ये करतोय। अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून। पण 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला। दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती। आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला। भाजप म्हणजे आता अमिबा झालेला, अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो तो, सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा। वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो। झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा पण एक पेशी मीच। शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते, म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय। 100 वर्ष ही काही थोडी थोडीची वर्ष नाहीये। आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे। हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही, पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले। त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो। सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी। लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे। न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत। उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही। मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं। जा, 1 वर्ष आता बाहेरच पडणार नाही, जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।